श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, मी आज बनवला आहे मँगो शिरा म्हणजेच आंब्याचा शिरा। गुरुवार आहे आज, म्हटलं काहीतरी नैवेद्यासाठी गोडधोड बनवलं पाहिजे, म्हणून मी आज बनवला होता मँगोचा शिरा। तर चला, तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोहोचवली पाहिजे, म्हणून मग कशी बनवली ते मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात प्रथम मी लोखंडी कढईमध्ये जेवण बनवते, त्यामुळे मी लोखंडी कढई अशी गरम करून घेतली। त्यामध्ये 1 वाटी तूप घातलेला आहे, नंतर 1 वाटी आपला रवा घातला आहे। मीडियम आकाराचा रवा जो असतो, एकदम बारीक पिठी आकाराचा रवा घ्यायचा नाही आहे। रवा घ्यायचा, तो भाजून छान घ्यायचा तुपामध्ये। नंतर त्यामध्ये आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। मी येथे बदाम घातलेले आहेत 1 चमचा। त्यानंतर 1 वाटी दूध घालायचं आणि छान असं परतवून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे। करपू द्यायचं नाही आहे, नाहीतर आपला रवा कडू लागतो। त्यानंतर अजून अर्धा वाटी दूध घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण मँगो शिरा बनवतोय, म्हणून यामध्ये आपण मँगो पल्प घालणार आहे। 1 वाटी मी मँगो पल्प घातलेला आहे आणि छान असं एकत्र करून घेतलेलं आहे। आपल्या शिऱ्याचा कलर जोपर्यंत पिवळा होत नाही तोपर्यंत मिक्स करायचा आहे, असं एकजीव करून घ्यायचा आहे। रवा असा छान शिजवून घ्यायचा, म्हणजे कच्चा राहत नाही। छान असं परतवून झाल्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहोत आणि साखर घालणार आहोत। तर 1 वाटी मी यामध्ये साखर मिक्स केलेली आहे। छान ॲब्झॉर्ब होईपर्यंत अशी मिक्स करून घ्यायचं। हे पहा, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, कलर त्याला छान आलेला आहे, असा येलो कलर। मला तर खूप आवडतो मँगो शिरा। त्यानंतर मी 1 चमचा विलायची पावडर घातलेली आहे, छान टेस्ट येण्यासाठी। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि घट्ट होईपर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे। छान असा आपला मँगो शिरा तयार झालेला आहे। गरम गरम खाऊन घ्यायचा आहे, खूप छान लागतो, गरम गरम टेस्टी लागतो एकदम। मी बनवला आहे, तुम्हीही नक्की बनवून पहा। या प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेऊन तयार करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा हा मँगो शिरा कसा झालेला आहे। डेकोरेशनसाठी वरतून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, काजू आणि